मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीएम एंटरशिप स्कीम योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्या व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारचे व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण की आपल्या चॅनलवर अशाच प्रकारची गव्हर्नमेंट जॉब अपडेट आणि सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे इत्यादी गोष्टी उपलब्ध राहते. मित्रांनो, तुम्हाला या साईडवर यायचं आहे, तुम्हाला गुगलमध्ये टाकायचं आहे पीएम एंटरशिप स्कीम. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला सर्च केल्यावर किंवा पहिल्या लिंकला ओके केल्यावर तुम्हाला या साईडवर आल्यावर किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले लिंक घेऊन तुम्ही क्लिक करा, डायरेक्ट तुम्ही यासाठी येऊ शकता. किंवा तुम्हाला सर्वप्रथम यासाठी आल्यावर तुम्हाला या ठिकाणी पाहता आहे की इकडे उजव्या साईडला यूथ रजिस्ट्रेशन अशा प्रकारे या ठिकाणी एक ऑप्शन दिलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी. आणि जर का तुम्ही पहिले रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही पाहताय की एक लॉग इनचं ऑप्शन आहे. या ठिकाणी तुम्ही लॉग इनला क्लिक करून लॉग इन सुद्धा तुम्ही करू शकता. परंतु या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी यूथ रजिस्ट्रेशन ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकल्यावर या ठिकाणी आय कन्फर्म या ऑप्शनला क्लिक करून सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यामुळे सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलवर एक OTP येणार आहे. तो OTP या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला OTP सबमिट केल्यावर एक पासवर्ड तुम्हाला बनवून घ्यायचा असतो. पासवर्ड तुम्हाला असा बनवून घ्यायचा जो तुमच्या लक्षात वगैरे राहणे आवश्यक आहे. त्या पासवर्डमध्ये काही लेटर कॅपिटल, काही स्मॉल आणि @123 अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही एक पासवर्ड बनवून तुम्हाला सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. या ठिकाणी मी पहिलेच रजिस्ट्रेशन केलेलं असून आता लॉग इन या ऑप्शनला क्लिक करूया. मित्रांनो, लॉग इन ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी आता आपण आपल्या पोर्टलमध्ये लॉग इन केलं आहोत. या ठिकाणी पाहताय की बरेच ऑप्शन दिले आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही माय करंट स्टेटसचं ऑप्शन आहे. त्यानंतर एंटरशिप ऑपॉर्च्युनिटी, माय एंटरशिप, न्यूज इव्हेंट आणि रिफर अ फ्रेंड. या ठिकाणी एक रिफर अ फ्रेंडचं ऑप्शन अशा प्रकारे आहे की जर का तुम्ही तुमच्या फ्रेंडला वगैरे कोणाला रिफर केलं तर तुम्हाला या ठिकाणी पैसे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात. तुम्हाला यासुद्धा आल्यावर तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी 6 स्टेपमध्ये हा फॉर्म कंप्लीट करायचा आहे. या ठिकाणी पहिली स्टेप जी आहे ते ई-KYCची म्हणजे तुम्हाला आधार बेस ई-KYC या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. तर तुमच्याकडे आधार कार्ड नंबर असेल तर या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड नंबर तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आय कन्सेंट या ऑप्शनला क्लिक करून या ठिकाणी कॅप्चर टाकून तुम्हाला सेंड OTP या ऑप्शनला क्लिक करायचा आहे. परंतु जर का तुमच्याकडे आधार कार्ड नंबर नसेल किंवा आधार कार्ड नंबर टाकून तुम्ही जर का नाही तुम्हाला करायचं असेल तर या ठिकाणी दुसरं ऑप्शन आहे आधार ई-KYC. या ठिकाणी सुद्धा तुम्ही क्लिक करून त्यानंतर इकडे डिजिलॉकर सुद्धा ऑप्शन आहे. या ठिकाणी सुद्धा क्लिक करून तुम्ही OTP मागवू शकता. समजा तुम्ही या ठिकाणी मी आधार कार्ड नंबर टाकलेला असून या ठिकाणी एक OTP सेंड झालेला आहे. तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे या ठिकाणी तुम्ही पाहता की शेवटी 0802 या ठिकाणी एक नंबर दिलेला आहे. याच नंबर या ठिकाणी OTP गेलेला असून तुम्हाला OTP या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी OTP आलेला असून आता व्हेरीफाय OTP या ऑप्शनला क्लिक करायचा आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर आधार व्हेरीफाय सक्सेसफुली अशा प्रकारे या ठिकाणी मेसेज येणार आहे. या ठिकाणी आता दोन आपले ऑप्शन झालेले आहेत कंप्लीट. एक आहे रजिस्ट्रेशन त्यानंतर प्रोफाईल. या ठिकाणी तुम्हाला समोरची गोष्ट करण्यासाठी व्हेरीफाय अँड प्रोसेड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर आता या ठिकाणी आपल्याला जे राहिलेली माहिती आहे ती या ठिकाणी टाकायची आहे. त्या ठिकाणी तुमचा आधार कार्डला जो फोटो त्याचप्रमाणे आधार कार्ड डिटेल या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी तुमच्या आधार कार्डवर ज्याप्रमाणे डिटेल असेल ते या ठिकाणी तुम्हाला शो होणार आहे. आणि जी राहिलेली माहिती आहे ती या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहता की फादर, मदर आणि ग्रँडर नेम म्हणजे तुमच्या वडिलाचे नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी वडिलाचे नाव टाकल्यावर नंतर तुम्हाला जी तुमची कास्ट असेल कॅटेगरी जनरल, OBC, SC, ST त्यानंतर OBC म्हणजे या ठिकाणी सर्वच कास्ट येतील. NT, VJ जे OBC मध्ये मोडतात ते या ठिकाणी तुम्ही निवडू शकता OBC मध्ये. कारण की ही सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना असून स्कीम असून तुम्हाला OBC हे कास्ट निवडू शकता. या ठिकाणी मी SC हे कास्ट निवडतो. त्यानंतर तुम्हाला खाली अजून स्क्रॉल डाऊन केला या ठिकाणी पाहता की तुम्ही परमनंट ॲड्रेस जो तुमचा ॲड्रेस असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. फॉर एक्झाम्पल हाऊस नंबर त्यानंतर एक लाईन 2 मध्ये टाकायचा जो असेल तो ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे. या ठिकाणी पाहता की तुम्ही जे जे स्टारवाले आहेत ते मॅन्डेटरी आहे ते तुम्हाला टाकणे आवश्यक आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला निवडायचं आहे तुमचं बिलॉंग जे स्टेट जे असे आपलं स्टेट महाराष्ट्र या ठिकाणी तुम्हाला चूज करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जिल्हा
तुम्ही कोण्या जिल्ह्यामध्ये राहता तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर इकडे ब्लॉक म्हणजे तुमचं तालुक्याचे ठिकाण तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे ब्लॉकमध्ये. त्यानंतर इकडे विलेज आपले जे गाव असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं. त्यानंतर इकडे पिनकोड टाकल्यावर या ठिकाणी एक ऑप्शन आहे की इज युअर परमनंट ॲड्रेस अँड सेम ॲज युअर करंट ॲड्रेस. त्या ठिकाणी तुम्हाला येस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. परंतु जर का तुमचा राहण्याचा ॲड्रेस आणि पत्रव्यवहाराचा ॲड्रेस अलग अलग असेल तर या ठिकाणी तुम्ही ॲड्रेस सुद्धा तो चेंज करून टाकू शकता. तर माझा ॲड्रेस हा एकच असून मी या येस या ऑप्शनला क्लिक करून घेऊया. सो मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी वदरची माहिती भरलेली असून त्यानंतर इकडे खाली ऑप्शन आहे की डिफरंट ॲडेड. या ठिकाणी तुम्हाला नो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही अदर काही आहे का, तर या ठिकाणी तुम्ही नो या ऑप्शनला क्लिक केल्यावर शो आणि नेक्स्ट या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर आपण आता आपली पहिली स्टेप या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. त्या ठिकाणी मी तुम्हाला आता या ठिकाणी जो तुम्ही फॉर्म भरला असेल तो रजिस्टर नंबर या ठिकाणी आलेला असेल. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही एक अल्टरनेट नंबर सुद्धा टाकू शकता, परंतु या ठिकाणी अल्टरनेट नंबर टाकणे मॅन्डेटरी नाही आहे. त्यानंतर एक ऑप्शन आहे की या ठिकाणी डोज द रजिस्टर मोबाईल नंबर लॉग इन मोबाईल टू यू. या ठिकाणी तुम्हाला यस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी यस या ऑप्शनला क्लिक केल्यावर आता या ठिकाणी तुम्हाला एक ईमेल आय डी टाकणे आवश्यक आहे, परंतु ईमेल आय डी हा व्हॅलिड असावा, कारण त्यावर एक OTP येणार आहे. तो OTP आपल्याला या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचा. या ठिकाणी ईमेल आय डी टाकल्यावर सेंड OTP ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी सेंड ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्या ईमेलवर एक OTP आले असेल, तो या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी OTP आलेला असून आता व्हेरीफाय OTP ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, जर का तुम्हाला OTP आलेला नसेल, तुम्हाला तुमच्या स्पॅम फोल्डरमध्ये चेक करायचं आहे की OTP आले का नाही. तर तुम्हाला या ठिकाणी OTP आलेला असेल, या ठिकाणी व्हेरीफाय ऑप्शनला क्लिक केल्यावर पुन्हा तुम्हाला शो आणि नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. शो आणि नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक केलं आता आपल्यासमोर दुसरं पेज ओपन झालेलं आहे. ते आहे एज्युकेशनचं. 4 नंबरचं जी स्टेप आहे आपली ती एज्युकेशनची. या ठिकाणी तुम्हाला एज्युकेशनमध्ये एक नोट डाऊन केलेली आहे की प्लीज एंटर युअर क्वालिफिकेशन इन ऑर्डर टू कम्प्लेशन. फॉर एक्झाम्पल स्टार्ट विथ 10वी म्हणजे फॉलो बाय क्लास 7. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही 10वी प्रमाणे या ठिकाणी क्वालिफिकेशन ॲड करू शकता. त्या ठिकाणी तुम्ही क्वालिफिकेशन ॲड करण्यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन या ऑप्शनमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 10वी ॲड करायचं आहे. या ठिकाणी 10वी सिलेक्ट केल्यावर तिथे तुम्हाला कोर्समध्ये येतील ऑल सब्जेक्ट. यामध्ये तुम्हाला काहीही करता येणार नाही. त्यानंतर इकडे स्ट्रीम हे लॉक राहणार आहे. त्यानंतर इकडे तुमचे जे बोर्ड असेल युनिटी ते या ठिकाणी बोर्ड तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर नेम ऑफ इन्स्टिट्यूट म्हणजे तुम्ही 10वी शाळा कोणती होती ते शाळा तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे. त्यानंतर इकडे 10वीचं वर्ष या ठिकाणी तुम्हाला टाकल्यावर जर तुम्हाला ऑप्टेन म्हणजे तुम्हाला किती मार्क मिळाले ते या ठिकाणी तुम्हाला पर्सेंटेज ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. पर्सेंटेज ऑप्शन सिलेक्ट केल्यावर तुम्हाला या ठिकाणी पर्सेंटेज टाकायचे आहेत 10वीचे. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला 1 बाय 1 जे तुमचं क्वालिफिकेशन झालेलं असेल ते तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचं आहे. 10वी 12वी ITI डिप्लोमा ग्रॅज्युएशन. या ठिकाणी पाहता की तुम्ही शो आणि ॲड मोहर अशा प्रकारे 2 ऑप्शन दिलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून ते क्वालिफिकेशन तुम्हाला ॲड करायचं आहे 1 बाय 1. या ठिकाणी तुम्हाला अपलोड सर्टिफिकेट म्हणजे जे तुम्ही ॲड करसाल ते मार्कशीट वगैरे या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची आहे. सो मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी 10वी आणि 12वी ॲड केलेली असून तुम्हाला या ठिकाणी ग्रॅज्युएशन ॲड करायचं असेल, तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर त्याचप्रमाणे ITI डिप्लोमा तुम्ही टाकू शकता. परंतु या ठिकाणी 10वी 12वी टाकणे आवश्यक आहे. या ठिकाणी मी क्वालिफिकेशन ॲड केल्यावर तुम्हाला शो आणि नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. शो आणि नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक केल्यावर मित्रांनो शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर आता या ठिकाणी आपली शेवटची स्टेप आहे किंवा 6 नंबरची स्टेप आहे. या ठिकाणी तुम्ही पाहताय की डू यू हॅव अँड आधार सीडिंग बँक अकाउंट. या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे, कारण की तुमचे जे पेमेंट्स वगैरे होणार आहेत ते डायरेक्ट तुमच्या आधारला जे बँक लिंक असेल ते आधार बेस या ठिकाणी पेमेंट होणार आहे. सो या ठिकाणी तुम्हाला येस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी येस या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी प्रिव्हाइस अँड एडिटचं ऑप्शन आहे.
एडिट वगैरे करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही एडिट आणि प्रिव्हियस या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म चेक करू शकता आणि जर का काही चुकलं असेल तुम्ही एडिट करू शकता. या ठिकाणी जी मी माहिती भरलेली पूर्ण या ठिकाणी बरोबर असून आता शो आणि प्रोसेड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी शो आणि प्रोसेड या ऑप्शनला क्लिक केल्यावर आता अखरच्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमची स्किल वगैरे काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहताय की माय स्किलमध्ये तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट केल्यावर तर या ठिकाणी तुम्ही बरेच ऑप्शन दिलेले आहेत. तुम्हाला जे तुम्ही या ठिकाणी तुम्हाला शोधायचं आहे की तुम्हाला कुठल्या स्किलमध्ये इंटरेस्ट आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहताय की ॲबिलिटी टू स्पीक लोकल लँग्वेज या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता. त्यानंतर तुम्हाला पुन्हा या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी 10वी तुम्ही टाकू शकता. अजून या ठिकाणी क्लिक करा 12वी. म्हणजे तुम्हाला जे तुमची स्किल असेल ते या ठिकाणी तुम्हाला शोधून अ, या ठिकाणी तुम्हाला कुठलं तरी एक ऑप्शन सिलेक्ट करू शकता. तुम्ही एकापेक्षा जास्त सुद्धा या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला माय स्किल या ऑप्शनला सिलेक्ट केल्यावर या ठिकाणी लँग्वेज नोमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्हाला जेही लँग्वेज येत असेल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हिंदी, त्यानंतर मराठी, त्यानंतर या ठिकाणी इंग्लिश वगैरे तुम्ही टाकू शकता. संस्कृत, उर्दू जे तुमची जे तुम्हाला लँग्वेज येत असेल ते या ठिकाणी तुम्हाला ॲड करायचे आहे. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला लँग्वेज ॲड केल्यावर या ठिकाणी तुम्हाला विचारत आहे की पोस्ट एक्सपिरियन्स जर का तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर पोस्टबद्दल कुठला तर तुम्हाला या ठिकाणी एक्सपिरियन्स वगैरे तुम्ही टाकू शकता. नसेल तर हे मॅन्डेटरी नाही आहे, तुम्हाला नाही टाकले चालेल. त्यानंतर काही ॲडिशनल सर्टिफिकेटमध्ये जर का तुमच्याकडे काही ॲडिशनल सर्टिफिकेट असेल त्या ठिकाणी तुम्ही ते ॲडिशनल तुम्हाला ॲड करायचं आहे, नसेल तर सोडून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही जे पूर्ण फॉर्म भरलेला असून आता आपल्याला या ठिकाणी पाहत आहे की तुम्ही कंप्लीट प्रोफाईल या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे पूर्णपणे फॉर्म भरण्यासाठी. आणि जर का तुम्हाला काही फॉर्म चुकला असेल तर तुम्ही एडिटचं ऑप्शन आहे, प्रिव्हाईजचं ऑप्शन आहे, त्यानंतर जनरल सीव्हीचं अशा प्रकारे ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहेत. आता तुम्हाला फॉर्म कंप्लीट करण्यासाठी कंप्लीट प्रोफाईल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मुलांनो अशा प्रकारे या ठिकाणी आपला पूर्ण कंप्लीट फॉर्म झालेला आहे. या ठिकाणी पाहता की यू हॅव सक्सेसफुली कंप्लीट प्रोफाईल. या ठिकाणी तुम्हाला अप्लाय फॉर एंटरशिप जर का तुम्हाला अप्लाय करायचं असेल तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे अप्लाय फॉर एंटरशिप. आणि या ठिकाणी प्रिव्हाइस करून तुम्ही आपले भरलेला फॉर्म या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे आपण जेवढी माहिती आपण भरली असेल ते आपल्यासमोर शो होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी एक डाउनलोडचं ऑप्शन आहे. डाउनलोड प्रोफाईल म्हणजे डाउनलोड पीडीएफ या ऑप्शनला क्लिक केल्यावर ते डाउनलोड करून तुमचे तुम्हाला प्रिंट काढून घ्यायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे पूर्णपणे फॉर्म कंप्लीट भरल्यावर आता अप्लाय फॉर एंटरशिप या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर आता या ठिकाणी बरेच ऑप्शन किंवा बरेच काही वॅकन्सीज ज्या कंपनीवर तुम्हाला अप्लाय करायचं आहे ते या ठिकाणी सर्वच तुम्हाला दिसणार आहे. तर तुम्हाला जर का तुमच्या जवळचा एरिया शोधायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला महाराष्ट्र निवडल्यावर त्यानंतर तुमचा जिल्हा जो असेल तो त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सेक्टर निवडायचा आहे कुठल्या सेक्टरमध्ये जॉब वगैरे हवा असेल तर. या ठिकाणी सर्व सेक्टर दिलेले आहेत. ॲग्रिकल्चर अँड फील्ड, ऑटोमोटिव्ह अशा प्रकारे या ठिकाणी सेक्टर दिलेले असून तुम्हाला या ठिकाणी एक सेक्टर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. फॉर मी ॲग्रिकल्चर निवडतो. त्या तिकडे फील्ड तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ॲडमिनिस्ट्रेशन, बिझनेस डेव्हलपमेंट अशा प्रकारे या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहेत. या ठिकाणी पहिला ऑप्शन निवडतो. त्यानंतर या ठिकाणी जे का तुम्ही जे निवडसाल ते या ठिकाणी तुमचे शो होणार आहे. या ठिकाणी मी जे सेक्टर किंवा जे जे निवडले आहे ते या ठिकाणी त्यामध्ये जागा नाही. तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे शो करायचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला शो केल्यावर तुम्हाला या ठिकाणी पाहता की एक व्ह्यूजचं ऑप्शन आहे त्यानंतर अप्लायचं ऑप्शन आहे. या ठिकाणी तुम्हाला ज्याही फील्डमध्ये किंवा ज्याही कंपनीत अप्लाय करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला अप्लाय या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी मी एका कुठल्याही एका ऑप्शनला क्लिक करून दाखवतो. या ठिकाणी अप्लाय ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला पुन्हा या ठिकाणी ओके केल्यावर
या ठिकाणी तुम्हाला जे माहिती विचारेल ती या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर अप्लाय ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी अप्लाय ऑप्शनला क्लिक करा, तुम्हाला सर्व डिक्लेरेशन या ठिकाणी क्लिक करून त्यानंतर या ठिकाणी व्हॉट्सअप, SMS या सर्व चेकबॉक्सला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, सबमिट ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमचा फॉर्म या ठिकाणी पूर्णपणे अप्लाय झालेला आहे PM इंटर्नशिप योजनेसाठी. सो मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण पूर्ण A to Z फॉर्म पाहिला असेल. जर का व्हिडिओमध्ये काही समजलं असेल कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सर्व धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.